नाही, आजच युवा काँग्रेसच्या वतीने संस्थेला या पद्धतीचा निवेदन प्राप्त झालेलं आहे की कोणी धनाजी देसाई नावाने एका इसमाने संस्थेत नोकरी लावतो म्हणून या ठिकाणी पैसे लोकांकडनं गोरगरिबांकडनं घेतलेले आहेत आणि त्यांनी काहीतरी सुसाईड अटेम्प्ट केल्याची माहिती आत्ताच आम्हाला कळते आहे. ही माहिती खरं म्हणजे धनाजी देसाई नावाच्या इसमाचा आणि संस्थेचा काही संबंध नाही आहे आणि अशा पद्धतीने लोकांची दिशाभूल करणे एकदम चुकीची गोष्ट आहे आणि ह्याबद्दल आता अधिक माहिती घेऊन ह्या संबंधितांवर कारवाई करण्यात येईल आणि संस्थेची बदनामी करणाऱ्या लोकांवरती देखील जो काय योग्य कायदेशीर सल्ला आहे तो घेऊन त्यांच्यावर देखील कारवाई करण्याचं आत्ता आम्ही ठरवलेलं आहे. खरं म्हणजे आत्तापर्यंत स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची माहिती आपल्याला असेल की गोरगरिबांसाठी भोजनांसाठी या संस्थेने आजपर्यंत महाराष्ट्राच्या 12 जिल्ह्यामध्ये शिक्षण प्रसाराचं काम केलेलं आहे. आजपर्यंत अशी कोणतीही घटना या संस्थेत घडलेली नाही आणि वास्तविक बघायचं झालं तर आपल्या इकडे सगळी नोकरबंदी असताना 2005 नंतर खरं म्हणजे भरती झालेली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये देखील जर काही लोक अशा पद्धतीने लोकांची फसवणूक करत असतील तर हे खूप चुकीचं आहे. संस्था यावरती लवकरात लवकर चौकशी समिती नेमून योग्य पद्धतीने नियमानुसार चौकशी करून ह्या संबंधितांवर कारवाई करणार आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्या कुटुंबातील देखील एका व्यक्तीचं नाव आहे ते घेतलं जाते आणि म्हणून कुठेतरी हे प्रकरण थोडंसं गंभीर दिसतंय. काय नक्की त्यांचा रोल किंवा काय? नाही, खरं म्हणजे ह्या आमच्या कुटुंबाच्या ज्या व्यक्तीचं नाव घेतलं गेलेलं आहे हे यांचा देखील ह्या प्रकरणात कोणताही संबंध आमच्या माहितीनुसार तरी नाही आहे. पण कधीतरी संस्थेला मलिन करायचं असेल तर संस्थेचं नाव कोणाचं तरी नाव घेतल्याशिवाय त्या ठिकाणी ते अशा पद्धतीचा घोटाळा होत नसतो. त्यामुळे पूर्णपणे फसवणूक करणं आणि त्या ठिकाणी नामोहरम करणं आणि चांगल्या चाललेल्या संस्थेला जर खीळ घालायचे असेल तर आपण बदनामी केल्याशिवाय लोकांना काय पर्याय नसतो. त्यामुळे काम त्या ठिकाणी केलेलं आहे. तुम्ही संबंधित व्यक्ती जरी चौकशी केली तरी तुम्हाला त्यांच्याबद्दलची माहिती नक्की मिळेल. त्यामुळं ह्या लोकांचा काही यामध्ये संबंध नाही, फक्त निव्वळ बदनामी करणं हा या मागचा एकमेव हेतू आहे. खरं तर याला कुठं राजकीय वास येताना आपल्याला पाहायला मिळतं, कारण तुम्ही एका वेगळ्या पक्षातून जातात पुढे काँग्रेसने या ठिकाणी आंदोलन केलं नाही, खरं म्हणजे जो प्रकार घडला हा चुकीचा आहे. ह्यामध्ये राजकारण कोणी आणणार नाही अशा पद्धतीची ह्याचा आम्हाला विश्वास आहे. कारण की आज स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कुठल्या राजकीय विचारधारेशी मांडली गेलेली नाही किंवा बांधली गेलेली नाही आणि याला राजकारण आणून एक चांगल्या पद्धतीच्या संस्थेला बदनाम करायचं काम मला तर वाटत नाही कोल्हापूरमधले कोण ज्येष्ठ नेते करतील आणि ह्याला कुठल्याही प्रकारचं राजकारणाचं वळण देखील लागू नये अशा पद्धतीचे आवाहन आणि विनंती मी संस्थेचा कार्यकर्ता म्हणून सगळ्यांनाच करतो.